नमस्कार मित्रांनो, मी आहे रवी स्वामी आणि आपलं स्वागत आहे रवीज मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, किन्नर समाजाची जगण्याची पद्धत सामान्य लोकांपेक्षा वेगळी असते। त्यांच्या परंपरा, रीतिरिवाजही वेगळे असतात। किन्नर समाजातील एखाद्याचा मृत्यू झाल्यावर ते मृतदेहाबरोबर काय करतात किंवा त्या मृतदेहाचे काय करतात हे तुम्हाला माहीत आहे का? जर आपल्यापैकी कोणाला माहीत असेल तर आम्हाला नक्कीच कळवा। किन्नर किंवा हिजडा असे शब्द कानावर पडताच साडी नेसलेल्या, केसामध्ये सिंदूर लावणाऱ्या आणि विशेष प्रकारे जोरजोरात टाळ्या वाजवणाऱ्या व्यक्तीचे चित्र आपल्यासमोर उभे राहते। ती व्यक्ती ना पूर्णपणे पुरुष असते ना पूर्णपणे स्त्री। आपल्या समाजात किन्नरांना तुच्छ नजरेने पाहिले जाते, तसेच त्यांना चांगली वागणूक पण दिली जात नाही। पूर्वीच्या ग्रंथात, शास्त्रात पाहिले तर किन्नरांचे स्थान खूप महत्त्वाचे होते। स्वतः भगवान शिवशंकरांनी अर्धनारीश्वर रूप धारण केले होते आणि त्या रूपाची आजही पूजा केली जाते। अर्जुनही वनवासात एका किन्नराच्या रूपात राहत होता। तसेच महाभारतातील थोर पात्र श्रीखंडी हेही किन्नरच होते। तुलसीदास गोस्वामी यांनी स्वतः रामचरितमानसच्या बालकांड मध्ये सर्व देवी देवता सोबत किन्नरांची तसेच सर्व जीवांची आणि निसर्गाची पूजा केली होती। मग हा समाज इतका दुर्लक्षित कसा झाला? काय कारणे आहेत जेणेकरून या समाजाला इतके रहस्यमय बनवते? तसेच कोणते गैरसमज या समाजाविषयी पसरविण्यात आलेले आहेत, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, अजूनपर्यंत आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत किन्नर जीवनाविषयी पसरविण्यात आलेले गैरसमज व त्यामागील सत्य। नंबर 1, जीवन जगण्याची पद्धती। किन्नर समाजाची जीवन जगण्याची पद्धत ही सामान्य लोकांपेक्षा वेगळी असते। किन्नरांची जीवनशैली, त्यांची विधी, त्यांचे संस्कार हे अंतिम संस्कारापर्यंत एकदम निराळे वेगळे असतात। असे म्हणले जाते की त्यांच्याकडे एक प्रकारची अलौकिक आध्यात्मिक शक्ती असते, ज्यामुळे त्यांना मृत्यूचा अंदाज आधीपासूनच यायला लागतो। असे सांगितले जाते की जेव्हा पण एखाद्या किन्नराचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा जन्म मरणाचा प्रवास थांबतो। जेव्हा त्यांना मृत्यूचा अंदाज येतो तेव्हापासून ते जेवण करायचे सोडून देतात, फक्त पाणी पिऊन दिवस घालवितात। तसेच पुढचा जन्म किन्नराचा मिळू नये म्हणून स्वतःसाठी आणि इतर किन्नरांसाठी देवाकडे प्रार्थना करतात। पुढचा जन्म किन्नराचा नको, हा जन्म शेवटचा, अशी याचना देवाकडे ते करत असतात। नंबर 2, अंत्ययात्रेत मृतदेहाला चप्पलने, जोड्याने मारणे। मित्रांनो, किन्नर समाजाविषयी हा सर्वात मोठा गैरसमज आपल्या समाजात पसरवण्यात आलेला आहे। असे सांगितले जाते की किन्नरांची अंत्ययात्रा रात्री उशिरा काढली जाते। त्यांना जाळण्यापेक्षा पुरणे पसंत आहे, यामुळे किन्नर समाजातील लोकांना जाळे जात नाही। मृतदेहाला पांढऱ्या कपड्यात गुंडाळले जाते, त्यांच्याशी सर्व संबंध तोडले जातात। त्याचा आत्मा कुठल्याही बंधनात अडकून राहणार नाही याची काळजी घेतली जाते, जेणेकरून आत्मा मुक्त होईल। किन्नर समाजाच्या अशा विधी, अशा प्रथा पूर्ण करण्यासाठी ते रात्री उशिरा अंत्ययात्रा काढतात। तसेच ही अंत्ययात्रा इतर कोणी पाहू नये अशी त्यांची महत्त्वाकांक्षा असते, यासाठी रात्री उशिरा अंत्ययात्रा काढली जाते। तसेच किन्नर समाजातील इतर किन्नर व त्यांचे सहकारी त्या मृतदेहाला पुढील जन्मात किन्नर जन्म मिळू नये म्हणून चप्पल आणि जोड्याने मारत अंत्ययात्रा काढतात। तसेच मृतदेहाजवळ उभा राहून पुढील जन्म चांगला मिळावा यासाठी याचना करतात। परंतु मित्रांनो, हे सर्व फक्त आणि फक्त गैरसमज आहेत। आपल्याला आजपर्यंत सांगितलेल्या सर्व मिथ्यकथा आहेत। लेखक शरद द्विवेदी यांनी लिहिलेल्या किन्नर अबूझ रहस्यमय जीवन या पुस्तकात त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे
किन्नर समाजाची वित्तमंत्री महंत कामिनी म्हणतात की या फक्त भाकड कथा आहेत, यामध्ये काहीच खरेपणा तथ्य नाही. त्यांच्या सांगण्याप्रमाणे समाजातील कुंठित मानसिकता या किन्नर समाजाला इतर समाजापासून दूर करते. सर्वांना असे वाटते की हे स्त्रीही नाहीत आणि पुरुषही नाहीत. हे किन्नर आपल्यापेक्षा वेगळे, आपल्यापेक्षा विचित्र आहेत. किन्नरांची शवयात्रा काढणे आणि त्यांचा अंतिम संस्कार करणे या विधी काही वेगळ्या नाहीत किंवा यांचे काही वेगळे रीतिरिवाज नाहीत. तसेच शरद द्विवेदी यांना महंत कामिनी सांगतात की 7-8 शतकापूर्वी समाजातील लोक किन्नरांना एक अभिशाप म्हणून पाहू लागले होते. ते किन्नरांना आपल्यापासून, समाजापासून दूर ठेवत होते. किन्नरांना समाजात सन्मानाने जगू देत नसत. एखादा किन्नर मरण पावला तर त्यांना स्मशानभूमीत जाळण्यास किंवा माती देण्यास बंदी घालण्यात आली होती. जेव्हा किन्नर समाजातील लोक एखाद्या मरण पावलेल्या किन्नराला घेऊन स्मशानात अंतिम संस्कारासाठी जात, तेव्हा त्यांना अपशब्द बोलून, मारहाण करून तेथून हाकलावून दिले जात. सतत होणाऱ्या या जाचाला कंटाळून हे किन्नर कोठेतरी दूर झाडाझुडपात, रानमाळात जाऊन गुपचूप हा मृतदेह गाडून येत असत. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असताना इतर कोणी लोकांनी पाहिले तर ते त्या किन्नरांना मारहाण करत, तसेच त्यांना अंत्यसंस्कार करू देत नसत. म्हणून थोडकेच किन्नर रात्री सर्वजण झोपल्यावर मृतदेह लपवून नेत असत आणि गावापासून दूर अज्ञात जागी त्या मृतदेहावर अंतिम संस्कार करत असत. यामुळे या अफवा पसरल्या आहेत. परंतु आता काळ बदलला आहे. अंत्ययात्रा दिवसा सर्व रीतिरिवाज पूर्ण करत केली जाते. आता अंत्ययात्रेत किन्नराबरोबरच इतर लोकही सहभागी होत आहेत. इतर समाजात जे नियम, जे रीतिरिवाज पाळले जातात त्याच रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचेही अंतिम संस्कार केले जाते. महंत कामिनी येथे आवर्जून सांगतात की या सर्व अडचणींना कंटाळूनच किन्नर समाजातील लोक एखादा किन्नर मरण पावल्यानंतर त्याला गुपचूप चोरून रात्रीच्या अंधारात उशिरा त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याला घेऊन जात असत. तसेच हे पण साफ खोटे आहे की किन्नराच्या मृतदेहाला बुटाने, चपलाने मारत घेऊन जातात. हे पूर्णपणे खोटे आहे. किन्नर समाजात मृतदेहाचा सन्मान केला जातो. तसेच त्या मृतदेहाच्या आत्म्याला शांती भेटावी म्हणून दानधर्मही केले जाते. किन्नरांचे गुरु तसेच त्यांचे साथीदार मिळून मृत किन्नरासाठी शोकही करतात. किन्नरासंबंधी संपूर्ण माहिती तसेच त्यांच्या जीवनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी किन्नर अबूज रहस्यमय जीवन हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे. तर मित्रांनो, या समाजावर आपल्या समाजाने केलेल्या एक दुजाभावामुळेच, अन्यायामुळेच हा समाज इतका पाठीमागे राहिलेला आहे, तसेच रहस्यमयी बनून राहिलेला आहे. मित्रांनो, तेही मनुष्यच आहेत, त्यांच्यातही जीवच आहे. त्यांनाही यातना होतच असतात. त्यांनाही या समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी आपणही त्यांच्याकडे हीन भावनेने पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांना आपुलकीची वागणूक दिली पाहिजे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा. तसेच अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.